वार्तांकन रोखठोक बातमी। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय झालाय। 24व्या फेरीअंती सुनेत्रा पवार यांचा 2,18,930 एवढ्या मताधिक्याने विजय झालाय। त्यांना आव्हान देणाऱ्या अपक्ष उमेदवारांना दुहेरी व तिहेरी मतांचा आकडा ओलांडता आला नाहीये। या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या 2019च्या निवडणुकीतील मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला। बारामती विधानसभेसाठी गत 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती। या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीनं सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला होता, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं। पण 22 अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक झाली। त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। सुनेत्रा पवार यांचा तब्बल 2,18,930 एवढ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय झाला। त्यामुळे देशात सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावाने नोंदवला गेलाय। त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं अजून बाकी आहे। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या 2019च्या मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढलाय। मतमोजणीच्या 20व्या फेरीत अखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल 1,89,000 मतांची आघाडी मिळाली। त्याद्वारे त्यांनी 2019च्या निवडणुकीत अजित पवारांना मिळालेल्या 1,65,000च्या मताधिक्याला मागे टाकले। बारामती मतदारसंघातील निवडणुकांची यापूर्वीच आकडेवारी पाहिली तर तिथे अनेक वर्षांपासून अजित पवारांचं निर्विवाद वर्चस्व दिसून येत आहे। 2019च्या निवडणुकीत अजित पवारांनी 70% मतदानात 1,95,641 मतं मिळवत 1,65,265 मताधिक्यांचा विक्रम रचला होता। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।